तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही इंट्रोला बघितलंच असेल, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज शॉपवर आल्यानंतर आहे ना, सकाळी साफसफाई करायला घेतलेली होती आणि आज जरा डीप क्लिनिंग करायची होती म्हणून आहे ना माझं काम चालू होतं। तर मग पुठ्ठे वगैरे काढलेले होते बाहेर मी। तर पुठ्ठ्यांच्या पाठीमागे उंदीर मामाने चांगलाच गोंधळ घालून ठेवलेला होता। बरेच दिवस झाले तर सारखे उंदीर मामा आहे ना काही गोंधळ घालून ठेवते। आज पण आहे ना एक चॉकलेटची बरणी त्यांनी फोडून ठेवलेली होती। तर उंदीर मामांना औषध घातलं तरी त्यांना समजतं। तर मी दोनदा आहे ना पिठाचे गोळे करून त्यामध्ये औषध टाकलं होतं, पण त्यांना ते पण आता हुशार झाले। त्यांना पण आता समजतंय की हा आपल्यासाठी काहीतरी इथं नवीन स्पेशल आणलेलं आहे, म्हणून ते पण खात नाहीये। आता बरेच दिवस झाले त्यांचा पराक्रम चालू आहे। म्हटलं आज उद्या बंद होईल, पण त्यांचं चालू आहे ते आहेच आहे। म्हटलं आज आहे ना काही तर सोक्षमोक्ष लावून टाकूया। तर मग मी आज आहे ना ते सगळे पुठ्ठे बाजूला काढले। तर मग आज आहे ना म्हटलं ते सगळे पुठ्ठे बाजूला काढून घेऊया आणि त्याच्याच पाठीमागे ना एक उरलेल्या बरण्या असतात ना रिकाम्या झालेल्या, त्या पण ठेवलेल्या होत्या। तर मग तिथे चांगली जागा भेटली होती त्यांच्यासाठी, निवांत जागा होती आराम करण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी। तर म्हटलं आज आपण ती जागा आहे ना स्वच्छ करून घेऊया। तर मग माझं तेच काम चालू होतं। तर एक कोपरा झाला होता माझा साफ करून आणि दुसरा कोपरा साफ करायला घेतलं होतं। तर तिथे पण आहे ना ज्या रिकाम्या बॉटल असतात ना त्या पण त्यांनी सोडलेल्या नव्हत्या आणि तो पुठ्ठा आहे ना पूर्ण खाल्लेला पण होता। तर त्या रिकाम्या बॉटल सुद्धा त्यांनी ठेवलेल्या नव्हत्या आणि एक प्लॅस्टिकचा डबा होता तो पण त्यांनी खाऊन घेतलेला होता। खायच्या वस्तू तर खाल्ल्याच आहे, पण रिकाम्या बॉटल्स आणि ते कागदी पुठ्ठे ते पण खाऊन कुरतडून टाकलेले आहेत आणि तो प्लॅस्टिकचा डबा पण खाऊन टाकलेला होता त्यांनी। तर असं सगळं असं कुस करून टाकलेलं होतं आणि खूप नासधूस झाली होती। तर मग माझं तेच काम चालू होतं आणि मग त्यानंतर आहे ना स्वच्छ झाडून घेतलं। तर आता मी हे सगळं साफ केलंय, पण मला अशी भीती वाटते की त्यांचा मोर्चा तिकडे वह्या पुस्तकांकडे वळाला तर काय करायचं। तर मग आहे ना आता खूप काळजी घ्यावी लागणार आहे। मी ना त्यांच्यासाठी ना आता उंदरांचं पॅड भेटतं ना तेच आणून ठेवणार आहे। आता हे औषधं आणि पिठाचे गोळे वगैरे टाकून कंटाळा आलाय मला पण। तर मग आता नवीन आयडिया, आणि तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आता असं झालंय ना, आता एक काम मी घेतलं होतं करायला आणि आता तेच काम असं वाटतंय की आता पूर्ण आपण साफसफाई करून घेऊया। तर ते 2 कोपरे साफ करून झालेच होते, तर म्हटलं आता दुसरं पण आवरून घेऊया। तर मध्येच कस्टमर पण चालूच होतं माझं आणि आता एकदा साफसफाई करायला घेतली का हातातून ते काम टाकू नये वाटत आहे। म्हटलं मग आता आपण सर्वच साफ करून घेऊया। तर मग माझं ना साफ करून झालं होतं सगळं आणि आता मला त्यानंतर लादी पुसून घ्यायची होती। पण लादी पुसण्याआधी ना मला काउंटर वगैरे पण साफ करून घ्यायचं होतं। तर म्हटलं लागोहात ते पण करून घेऊया, कारण की उंदीर मामा आहे ना कुठून कुठे शिरतात आणि कुठे जातात भरोसा पण नाही त्याचा। तर मग त्यांनी ना छोटीशी जागा असते रॅक मागे, तर तिच्यामधून आपलं बोट पण जात नाही पण ते तिथं जातात। तर मग आहे ना वरती पण काउंटर साफ करून घेतलं, कारण की उंदीर मामांचा काही भरोसा नाही, ते कुठून कुठे उड्या मारतात। किती छोटी जागा असली तरी तिथे जातातच। तर मग इकडे ना लागोहात लगेच काउंटर पण साफ करून घेतलं। तसं रोज पण करावं लागतंच, पण उंदीर मामा रात्रीतून काहीतरी गोंधळ घालून ठेवतातच। तर मग ना पहिल्यांदा ते साफ करून घेतलं आणि आता आहे ना त्यांच्यासाठी काहीतरी नवीन उपाययोजना करावी लागेल। तर मग माझं इकडं ते चालू होतं आणि त्यासोबत आहे ना मला दुसरी पण भीती वाटते की इकडे लॅपटॉप आहे किंवा झेरॉक्स मशीन आहे किंवा प्रिंटर आहे। तर मग यांच्या पण वायरिंगची भीती वाटते। कधी कधी आल्यानंतर पहिल्यांदा तेच करावं लागतं। तर मग इकडे साफसफाई करून झाली, त्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि मग महाराजांच्या फोटोला आहे ना फुलं आणि इकडे अगरबत्ती पण लावून घेतली होती मी। तर त्यानंतर धनश्रीच्या स्कूलमध्ये ना हर घर तिरंगा आणि प्रत्येक मुलाने चित्रकलेच्या वहीमध्ये तिरंगा काढून आणायचा होता। नवीन DIY पासून तयार करायचा होता। तर मग इकडे ना तिला ते पण करून दिलं होतं आणि मग त्यानंतर ती स्कूलमध्ये गेली। त्याच्यानंतर दुपारनंतर आहे ना आकाशामध्ये खूप काळे कुट्ट ढग जमा झाले आणि 5-10 मिनिट का होईना खूप जोराचा पाऊस आला होता। तर मग वातावरण खूप छान झालेलं होतं आणि जोराचा वारा पण सुटला होता आणि हवेमध्ये गारवा जाणवत होता। तर मग आहे ना तर खूप दिवसानंतर असा अचानक पाऊस आलेला होता आणि त्याच्यानंतर आहे ना घरी गेलो। संध्याकाळी 5:30-6 वाजले होते जाण्यासाठी। तर मग घरी गेल्यानंतर विहानला जाताना इकडे क्ले नेला होता, तर त्याचं खूप रडगाणं चालू होते की माझ्यासाठी क्ले आण,
येत तर काहीच नाही, पण मग आणायचं आणि खेळायचं एवढंच माहीत असतं त्यांना. तर मग गेल्या गेल्या ना पहिल्यांदा क्लेचं ओपनिंग केलं त्यांनी. तर मग दोघांचं चालू होतं, पहिल्यांदा आम्ही कलर वाटून घेतो असं त्यांचं चालू होतं. तर मग ते झाल्यानंतर इकडे ताईंचं चालू होतं, हळद लावलेली आहे ना, तर त्याच्यातलं गवत काढायचं काम चालू होतं. आणि आत्ता छान मस्त अशी 2-2 पानावर किंवा 3 पानावर हळद आलेली आहे. तर त्याच्यामध्ये पण छान भाजीपाला लावलेला आहे, शेपूची भाजी आहे, भेंडी आहे, मिरच्या पण लावलेल्या आहे, गवारीच्या शेंगाची पण झाडे लावलेली आहेत. तर मग ते झाल्यानंतर आहे ना ताईंचं पण गवत काढून झालेलं होतं यामध्ये. आणि त्याच्यामध्ये एक सर्वात मोठं हळदीचं झाड होतं की जे की खूप मोठं झालेलं होतं, ते खूप दिवसापासून आलेलं होतं. तर याच्या आधी जिथं हळद लावली होती ना त्याच जागेवर ते उगलेलं होतं. तर मग त्याच्यानंतर आहे ना इकडे गायांची धार काढायला आलो होतो आम्ही आणि मुलं इकडे खेळत होती. तर मग गायांचं पण आवरून झालं. तर मग घरात गेल्यानंतर गणपती बाप्पांना दिवा लावला. त्यानंतर विहांचा अभ्यास झालेला होता आज. मी यायच्या आधीच अभ्यास करून ठेवला होता, कारण की मी आज क्ले आणणार होते ना. त्याने मला फोन करून सांगितलं होतं मला येताना क्ले घेऊन ये. तर मग स्वयंपाक काही थोडासा बनवायचा होता. तर मग इकडे ना त्याच्यासाठी ना क्लेपासून काहीतरी त्याला बनवायचं होतं. तर तो म्हणत होता गणपती बाप्पा बनवूया. तर म्हटलं एवढ्या क्लेमध्ये गणपती बाप्पा होणार नाही. तर मग त्याच्यामध्ये जे शेप दिलेले होते 2, तर एक घराचा पण शेप होता आणि एक मांजरीचा शेप होता. तर मग त्याला ना ते बनवायचं होतं. तर तो मला म्हणत होता मला सांग कसं बनवायचं. आणि जेव्हा ते क्ले ओपन केले ना तेव्हा खूप मऊ होते, सॉफ्ट होते. पण जेव्हा आता थोडं वेळ बाहेर काढून ठेवले ते खूप असे सक्त झालेले आहेत, त्याचा आकार पण होत नाही व्यवस्थित. तर मग त्यानंतर त्यांनी घर बनवलं. आणि मग मला स्वयंपाकामध्ये फक्त आज खिचडी भात बनवायचं होतं, कारण की जास्त काही कोणाला भूक नव्हती. तर मग साधा सिंपल खिचडी भात बनवायला घेतला होता मी इकडे. तर खिचडी भातामध्ये ना आज सोयाबीन टाकायची होती, कारण सोयाबीनचं बनवायचं होतं, विहानला खूप आवडते म्हणून. तर मग इकडे पटकन ना कांदा मिरची चिरून घेतला आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे पण टाकून घेतले आणि बटाटा पण टाकला. ते छान फ्राय झाल्यानंतर थोडीशी हळद आणि धना पावडर टाकायची आणि खूप साध्या पद्धतीने बनवायचं होतं आज. आणि त्यानंतर ना पाणी टाकून घ्यायचं आपल्या आवडीनुसार. आणि सर्वात शेवटी त्याच्यामध्ये मी थोडीशी सोयाबीन टाकली आणि छान तांदूळ धुवून टाकला. तर अशा पद्धतीने झटपट असा खिचडी भात झाला होता. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. तर मग जेवण झाल्यानंतर थोडा वेळ बसलो होतो. तर बाहेर अंगणामध्ये ना बाहेर ओट्यावरती इकडे मकडीने ना छान असं तिचं जाळं विणलेलं होतं. तर इतकं छान दिसत होतं ना, अंधारामध्ये ना खूप छान असं चमचम करीत होतं. तर मग धनश्रीने ते पाहिलं होतं, तर तिला खूप आनंद झाला मकडी बघितल्यानंतर. तर ती म्हणत होती चल बाहेर व्हिडिओ काढ, फोटो काढ. म्हटलं हा चल. तर मग इकडे ते बघून झाल्यानंतर आम्ही घरामध्ये आलो. तर झोपायचं होतं, खूप उशीर झालेला होता. तर मग इकडे संध्याकाळी झोपताना स्किन केअर तर केलंच पाहिजे. तर हे विटॅमिन सीचं पिलग्रीमचं माझ्याकडे सिरम आहेत. तर सिरम लावताना जास्त काही घ्यायचं नाही, फक्त 5 ते 6 ड्रॉप घ्यायचे आणि आपल्या चेहऱ्यावर लावायचे. आणि त्यानंतर असं टॅप टॅप करत थोडंसं मसाज करायचे. आणि जास्त काही सिरम लावल्यानंतर मसाज वगैरे करत बसायचं नाही. पण सिरम लावायच्या आधी छान फेसवॉश करायचा आणि मगच सिरम लावायचं. त्यानंतर थोडं सुकू द्यायचं आणि छान मॉइश्चरायझर लावायचं. तर असा होता आजचा व्हिडिओ. जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.